ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात इसवी सन 1600 मध्ये भारतामध्ये व्यापारासाठी आले आणि त्याच्यानंतर त्यांनी 1765 मध्ये भारतीयांचे अधिकार त्यांच्याकडे घेतले. ते तेव्हापासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत 1947 पर्यंत जे काही कालक्रम झाला तो दोन शीर्षकांखाली त्या घटना कालक्रम स्पष्ट केलेला आहे. ती म्हणजे कंपनी सरकारची राजवट आणि ब्रिटिश राजगृहाची राजवट. तर ह्याच्यामध्ये काय काय कायदे होते तर ते आपण बघूया. पहिला म्हणजे सन 1773चा नियामक कायदा, त्याच्यानंतर अमेंडिंग ऍक्ट ऑफ 1781, त्याच्यानंतर पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ 1784, त्याच्यानंतर ऍक्ट ऑफ 1886 आणि चार्टर ऍक्ट ऑफ 1793, चार्टर ऍक्ट ऑफ 1813, त्याच्यानंतर चार्टर ऍक्ट ऑफ 1833 आणि हा शेवटचा चार्टर ऍक्ट तो म्हणजे चार्टर ऍक्ट ऑफ 1853.